हॅलो फ्रेंड्स, आज आपण बघूया आयडेंटिक्स या कंपनीचं बायोमेट्रिक्स डिव्हाइस आहे ज्याचं डेट आणि टायमिंग प्रॉपर सेट नाही आहे. म्हणजे डेट आणि टायमिंग प्रॉपर सेट नसल्यामुळं जो रिपोर्ट आहे, अटेंडन्सीचा रिपोर्ट आहे, तो प्रॉपर आउटपुट येत नाही. तर त्याच्यासाठी आतमध्ये एक सिमॉस बॅटरी किंवा सेल असतो. अशा पद्धतीचा सिमॉस बॅटरी 2032 म्हणून सेल असतो. तर हा सेल आपण त्याचा रिप्लेस करूया किंवा चेंजेस करूया. तर त्याच्यासाठी आपल्याला हे डिव्हाइस ओपन करावं लागेल. तर सर्वात प्रथम आपण हे डिव्हाइस ओपन करूया. हे डिव्हाइस ओपन करण्यासाठी याला 4 स्क्रू आहेत बॅक साईडला. हे 4 स्क्रू आपल्याला काढावे लागतील. हे 4 स्क्रू काढत असताना हे बॅक साईडला जर बघितलं तर ह्या डिव्हाइसची डिटेल्स आहेत आणि डिटेल्स बरोबर ह्याला जो पॉवर सप्लाय लागतो आहे 5 वोल्ट 0.8 एम्पियर अशी डिटेल्स पण आहे. तसेच ह्याच्यावर बॅक साईडला बघितलं तर इथं आपल्याला हा RJ45 कनेक्टर, RJ45 कनेक्टर म्हणजे ह्याचा डेटाचा आउटपुट घेण्यासाठी, आउटपुट किंवा इनपुट देण्यासाठी हा RJ45 कनेक्टर आणि त्याच्या बाजूला असणारा हा पॉवर सॉकेट, हे 2 आउटपुट सॉकेट आहे. आणि हे इथं ॲडिशनल IO आहे जे डायरेक्ट आपल्याला डेटा ट्रान्समिट त्याच्यामध्ये करता येईल, ह्याच्यासाठी ॲडिशनल फीचर आहे. तर अशा पद्धतीनं हे डिव्हाइस आहे. हे आपण डिव्हाइस ओपन करूया. हे डिव्हाइस ओपन झालेलं आहे. ओपन करत असताना सर्वात प्रथम आपल्या लक्षात येईल ह्याचे एक PCB कार्ड आहे. हे ग्रीन कलरचं हे आहे ते PCB कार्ड आहे. त्याचबरोबर जे मी आता तुम्हाला एक सेल दाखवला, सेल म्हणजे एक सिमॉस बॅटरी, ही ती बॅटरी ह्या लोकेशनला आहे. ही बॅटरी आपल्याला चेंज करायची आहे. तर हे बघितल्यानंतर पूर्ण डिव्हाइसची आपण एकदा इन्फॉर्मेशन घेऊया. हे थंब डिव्हाइस, थंब म्हणजे आपण जिथं आपलं थंब इम्प्रेशन करतो हे आतमध्ये ह्या PCB बोर्डवरती अटॅच केलेला आहे. त्याचबरोबर ही वेगवेगळ्या प्रकारची IC आहे. आणि ॲडिशनल फीचर्स म्हणजे हा जो डेटा आपण ट्रान्समिट करतो आहे, म्हणजे आउटपुट घेतो आहे, हा USB थ्रू पण घेऊ शकतो आहे. ह्याला ॲडिशनल USB पोर्ट पण आहे. तर चला आणखीन एक गोष्ट बघितली तर आपल्या लक्षात येईल ही बॅटरी आहे, पण बॅटरी कंटिन्यूस चार्ज किंवा कंटिन्यूस ऑन करून ठेवल्यामुळं ही बॅटरी पूर्णतः फुगून खराब झालेली आहे. म्हणजे ह्या लोकेशन म्हणून अलोकेट झालेली आहे. तर ही बॅटरी पण आपण आता डिस्कनेक्ट करूया. कारण अशा पद्धतीची बॅटरी कोणत्याही डिव्हाइसमध्ये ठेवणं किंवा वापरणं थोडंसं डेंजरस किंवा धोकादायक असतं. तर ती बॅटरी आपण डिस्कनेक्ट करूया. अशा पद्धतीच्या बॅटरी आपल्या मोबाईलमध्ये किंवा इतर डिव्हायसेसमध्ये पण असतात. ह्या बॅटरीचा उपयोग असा असतो की लाईट नसेल किंवा पॉवर सप्लाय नसेल तर ह्या बॅटरीवरती आपलं ते डिव्हाइस कंटिन्यू वर्क करत असतं. म्हणजे ॲज अ लाईक आपलं जसं PCला UPS वगैरे असतं ना, तसं आतमध्ये छोटीशी बॅटरी असते आणि या बॅटरी थ्रू वर्क करत असतं. पण अशा पद्धतीची फुगलेली बॅटरी किंवा खराब झालेली बॅटरी कोणत्याही डिव्हाइसमध्ये ठेवणं धोकादायक आहे. तर ही बॅटरी आपण डिस्कनेक्ट करतो आहे. साधारणतः 2000 मेगाची बॅटरी आहे आणि हे डिव्हाइस 2016 म्हणजे जवळजवळ एक 9 ते 10 वर्षापूर्वीची बॅटरी आहे. तर बॅटरीचं एक स्टँडर्ड लाईफ असतं 3.5-4 वर्ष. त्यानंतर ही बॅटरी डिस्कनेक्ट करणं गरजेचं आहे किंवा रिप्लेस करणं गरजेचं आहे. हे असेच राहिल्यामुळे ही फुगलेली आहे. तर ही बॅटरी आपण ह्याच्यातून डिस्कंटिन्यू करूया. आणि महत्त्वाचा जो आपला विषय आहे, महत्त्वाचा विषय म्हणजे हे जो सिमॉस बॅटरी किंवा सेल चेंज करायचा आहे, त्यात आपण हा सिमॉस बॅटरी चेंज करून घेऊया. जसं मी तुम्हाला सांगितलं 3 व्होल्टचा हा सिमॉस बॅटरी सेल आहे. ह्या अशा पद्धतीचा हा आपण चेंज करतो आणि त्याच्या हा नवीन रिप्लेस करतो आहे. तर हा स्टँडर्ड कंपनीचा म्हणजे एव्हरीडे कंपनीचा हा सिमॉस आहे, तो आपण त्याच्यामध्ये बसवतो आहे. तर हा अशा पद्धतीचा हा स्टँडर्ड सेल आहे.
आपण हा सेल त्याच्यामध्ये इन्स्टॉल करूया. हा सेल आपण त्याच्यामध्ये इन्स्टॉल केला. तर पुन्हा एकदा सांगतो की हे आपलं थंब मशीन आहे. थंब मशीनचं जिथं आपण इम्प्रेशन म्हणजे आपल्या थंबचे इम्प्रेशन असतात ते इथं आपल्याला हे केले जातात. त्यानंतर हे त्याची केबल आहे. ही केबल अटॅच डायरेक्ट ह्या बोर्डवरती झालेला आहे आणि बोर्डवरचा डेटा ह्या थंब इम्प्रेशन मशीनमध्ये स्टोअर केला जातो. तर हे अशा पद्धतीचं मशीन आहे. हे आपण जी एक्सटर्नल बॅटरी ॲडिशनल बॅटरी जी आपण डिस्कनेक्ट केलेलं आहे त्याचं स्क्रूइंग प्रॉपर पॅकिंग करून घेऊया. जर पुन्हा आपल्याला ती बॅटरी जोडायची असेल तर त्यावेळेला हे स्क्रूइंग लागणार. अशा पद्धतीने हे आपण त्याचं सॉकेट आहे ते प्रॉपर अटॅच केलेलं आहे. त्यानंतर ही CMOS बॅटरी चेंज केलेली आहे. आता आपण हे डिव्हाइस जसं प्रॉपरली होतं त्या पद्धतीनं पॅक करून घेऊया. हे डिव्हाइस स्क्रूइंग जुडे आहे डिव्हाइसला. जसं होतं तसं प्रॉपरली पॅक करून घेणं गरजेचं आहे. हे स्क्रूइंग आपण जोडलेलं आहे. अशा पद्धतीचं तुमच्याकडं कोणतंही डिव्हाइस ज्याच्यामध्ये डेट टायमिंग सेट होत नसेल किंवा इंटरनल काही प्रॉब्लेम्स आहेत किंवा रिपेरिंग करायचं असेल तर आमच्या इथं म्हणजे विप्रासमध्ये ह्या सर्व प्रकारच्या अशा डिव्हाइसेसचे म्हणजे लॅपटॉप, डेस्कटॉप, प्रिंटर तसेच अशा पद्धतीचे बायोमेट्रिक्स डिव्हाइसचे छोटे मोठे प्रॉब्लेम्स अतिशय चांगल्या प्रकारे सॉल्व केले जातील. तर ह्या पद्धतीने हे डिव्हाइस आपण आता पॅक केलेलं आहे. पॅक केल्यानंतर हे डिव्हाइस एकदा आपण ऑन करून बघूया. ही बॅटरी डिस्कनेक्ट केलेली आहे त्यामुळे डायरेक्ट हे डिव्हाइस चालू होणार नाही. तर त्याच्यासाठी आपल्याला पॉवर सप्लाय द्यावा लागेल. ज्याप्रमाणे मी मागाशी सांगितलं तुम्हाला 5 व्होल्ट 0.8 एम्पियरचा पॉवर सप्लाय आहे. हा पॉवर सप्लाय त्याला आपण देऊया. पॉवर सप्लाय दिल्यानंतर हे त्याचं ऑनचं बटन आहे प्रेस करून ठेवूया. त्यासाठी आपल्याला पॉवर सप्लायसुद्धा ऑन करावा लागेल. आपण पॉवर सप्लाय त्याचा ऑन केलेला आहे. अशा पद्धतीचं हे डिव्हाइस ऑन झालेलं आहे. लोडिंग डेटाबेस असा मेसेज येत आहे. साधारणतः 5 ते 10 सेकंदामध्ये हे स्टार्ट होईल. तर अशा पद्धतीने हे डिव्हाइस स्टार्ट झालेलं आहे. माझा थंब इथं ॲड केलेला नसल्यामुळं तो हा मेसेज येणार. आपण हिचं डेट टायमिंग सेट करूया प्रॉपरली. डेट टायमिंग सेट करण्यासाठी ह्याचा ॲडमिन पासवर्ड लागतो. ॲडमिन पासवर्डसाठी ज्या कस्टमरचं आहे त्यांचं ते हे डेट टायमिंग सेट करू शकतो. तर अशा पद्धतीनं आपण ह्याचा CMOS बॅटरी किंवा CMOS सेल बदललेला आहे आणि प्रॉपरली ते वर्क इथून पुढे होणार आहे आणि त्यांना त्यांचा डेटा आउटपुट प्रॉपर मिळणार आहे. ओके, थँक्यू.